सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है। इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो 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 श्वास रोका, 2, 3, 4. श्वास हळूहळू सोडायचा आहे. 2, 3, 4, 5, 6. थांबा. 2, 3, 4. 2, 3, 4. श्वास रोका. 2, 3, 4. श्वास हळूहळू सोडायचा आहे. 2, 3, 4, 5, 6. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आम्ही भारताचे लोक. भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आपको जन्म दिवस अभिनंदन. आप खुश रहो, खुशहाल रहो. फूलों की तरह महकाते रहो. सूरज की तरह तुम तेज रहो. बलबुद्धि से भरपूर रहो. अभिनंदन अभिनंदन. आपको जन्म दिवस अभिनंदन. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू.
विचार करत बसलेला असतो त्याच गोष्टीचा. आई विचारते, बाळ काय झालं रे? तो आईला सांगतो की सकाळी शाळेत जाताना मला काय झालं, 10 रुपये सापडलेले आहे आणि ते 10 रुपये मी खिशात तसे ठेवले. मॅडमला दिले नाही, सरांना दिले नाही, शाळेत कोणाला विचारलं पण नाही आणि ते माझ्याजवळ कसे ठेवलेले. त्यानंतर त्याची आई त्याला समजावून सांगते की बाळ, हे जे तुला पैसे सापडलेले आहेत ते तुझे आहेत का? तुझे नाही, तुला ते रस्त्यावर सापडलेले आहे. बरोबर आहे. रस्त्यावर सापडलेली वस्तू किंवा जी वस्तू आपली नाही ती आपल्याकडे ठेवायची नाही अशी शिकवण त्याची आई त्याला देत असते आणि त्याची आई त्याला सांगते की तू काय कर, उद्या शाळेमध्ये गेल्यानंतर हे पैसे तुझ्या मॅडमला सरांना द्यायला सांग. कारण शाळेमध्ये जात असताना कोणत्या विद्यार्थ्याचे जर ते पैसे रस्त्यावर पडलेले असतील चुकून, असते की नाही, कोणी पेन आणायला वही आणायला पैसे तुम्ही घेऊन येतात, ते हरवतात, कधी वर्गात हरवतात, कधी रस्त्यामध्ये पडतात. त्याची त्याला सांगते की तू काय कर, शाळेत गेल्यानंतर हे पैसे शाळेमध्ये मॅडमला दे. ठीक आहे म्हणतो, तो हसतो आणि शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते पैसे आपल्या मॅडमकडे जातो आणि मॅडमला सांगतो की मॅडम, हे पैसे मला शाळेमध्ये येत असताना शाळेच्या रस्त्यावर सापडलेले आहेत. आणि मॅडम म्हणतात वर्गामध्ये, मग मॅडमला तो सांगतो की हे कोणाचे असतील त्याचे देऊन टाका असं माझ्या आईने मला सांगितलेलं आहे. आणि मॅडम काय करतात, ते पैसे कोणाच्या वर्गात आहेत का खरंच विचारतात आणि ते पैसे वर्गातील एका विद्यार्थ्याचे शाळेत येताना रस्त्यावर पडलेले असतात आणि त्या विद्यार्थ्याला ते पैसे परत दिले जातात. तो पण खुश होतो कारण ते पैसे हरवल्यानंतर तो पण नाराज झालेला असतो. बरोबर की नाही? म्हणून या गोष्टीतून आपण असा बोध घ्यायचा, प्रामाणिकपणा आपल्या अंगी तर नेहमी असलाच पाहिजे. नेहमी जीवन जगत असताना, शालेय जीवन जगत असताना, आपल्या मित्रमैत्रिणी सोबत राहत असताना आपण नेहमी खरं वागलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. धन्यवाद. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना टिकायचं असेल तर स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी आपल्याला अधिकचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण परिपाठामध्ये आणखीन एक गट सामील केलेला आहे, तो म्हणजे सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञानावरील प्रश्न घेऊन येत आहेत क्षीरसागर सर. नमस्कार, मी क्षीरसागर व्यक्ती. आज सामान्य ज्ञानावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. 2 प्रश्न विचारणार आहे, 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी. 1ली ते 4थी साठी प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? माय नेम इज पूनम राधिका. मी आज तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगणार आहे, एकनाथ शिंदे. उत्तर बरोबर आहे, क्लॅप्स वर. यानंतर 5वी ते 7वी साठी प्रश्न आहे. नुकतंच आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय नेम इज पार्थ जोशी. मी आज तुम्हाला भारताचे पंतप्रधान कोण सांगणार आहे, नरेंद्र मोदी. उत्तर बरोबर आहे, क्लॅप्स वर. धन्यवाद सर. सर्व शिक्षकांचे परिपाठात सहभागी सर्व शिक्षकांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी हा परिपाठ संपलेला आहे. या परिपाठात सर्व सहभागी आमचे सर्व शिक्षक यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. नवनिर्माण आहे. एक चांगली पिढी आपल्या हातून आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. सानेगुरुजी म्हणजे आपलं थीम आहे. या शहरातली सगळ्यात सुंदर शाळा, या शहरातली सगळ्यात गुणवत्तापूर्ण शाळा. या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलंच जातं, मुलांची तयारी करून घेतलीच जाते. या जगामध्ये ज्ञानाला किंमत आहे, गुणवत्तेला किंमत आहे. म्हणून आपण शिकण्याची पहिली पायरी आहे लक्षपूर्वक ऐकणे.
चांगलं मोठं व्हायचं असेल, चांगलं शिकायचं असेल तर वर्गात लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. साने गुरुजी शैक्षणिक संकुलाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं, या सर्वांचं मी शाळेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या या शैक्षणिक वर्षामध्ये आपण दुसरीमध्ये, तिसरीमध्ये, चौथीमध्ये अशा पद्धतीने एक वर्गाने आपण या ठिकाणी पुढे गेलेलो आहोत. सर्वांनी या ठिकाणी या शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यास करावा, अधिकचं ज्ञान प्राप्त करावं. स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होण्याची गरज या ठिकाणी प्रामुख्याने आहे. आणि ते आपल्या या साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाच्या माध्यमातून, माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य नेहमी या शाळेच्या वतीनं होत चाललेलं आहे आणि होत राहणार आहे. हे देखील मला या ठिकाणी पालकांना या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे.